माझा भार मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तर जीवीच्या जीवना, तुका म्हणे नारायणा मज सोडवी दातारा, कर्मापासून दुस्तर सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, दया माझे नमन दंडवत श्री संतांचे माता चरणावर। धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हती। आज आपल्या मंगल जाईनी मंगल निर्माण करणारी, अमंगल्याचं मांगल्यात रूपांतर करणारी श्री विश्व मोहिनी, विश्वजननी, कोणी अंबा, कोणी अंबिका, कोणी सरस्वती, कोणी भागीरथी, कोणी वैष्णवी आणि महाराष्ट्राची कुलदैवता ही तुळजाभवानी माय। या तुळजाभवानीच्या पायावर डोकं टेकवत आणि इकडं नर्मदेश्वर महाराजांनी नर्मदेच्या 6 परिक्रमा पूर्ण केल्या। मी वयाने जास्त आहे, 78 वर्षाचा, पण एकदाच गेलो फक्त। या वयात त्यांनी केलेला हा गुरुवर्य हरिभक्ती बाळासाहेब खताळ महाराजांचा हा महाराष्ट्रातला विक्रमच आहे म्हणायला तयार होतो। फार कसोटीचं जीवन आहे। आम्ही पुष्कळ थोडं ज्ञान सांगत असलो, थोडी विद्वत्ता असली काही महाराज लोकांकडे वगैरे, काही भांडार असेल ज्ञानाचं संपत्तीचं, पण पायी चालणाऱ्या जाती नाहीत त्या विमानाने जाऊन येतील। पण या वेळेने आता एक सध्या योगगुरु दादा महाराज म्हणून त्यांची सध्या परिक्रमा चालू आहे।
कधी तुम्हाला मिळाला योग तर एकच विनंती तरुण बांधवांना की महाराजांबरोबर म्हणजे अजून जाच म्हणू का सहज ओघाने आलं. कधी आला योग तर निश्चित जा किंवा तुम्ही स्वतंत्र जा, पण एक परिक्रमा आयुष्यामध्ये झालीच पाहिजे. महाराजांच्या ह्या अर्ध तपपूर्ती प्रदक्षिणेचा योग भगवान नर्मदा मैयाच्या आणि भोलेनाथाच्या या प्राण प्रतिष्ठेच्या वर्धापन दिनाचा योग, असे बरेच योग साधून महाराजांनी हा उपक्रम भगवत चिंतनाचा ठेवलाय. त्यांच्या पायावर डोकं टेकवतो. त्यांच्या बरोबर जे बसलेले ते परमपूजनीय आदरणीय महंत, ज्यांचं जवळच संस्थान आहे मुंगूसवाडा इथं, ते संतोष महाराज भारती आणि ही सगळी गायक मंडळी. बाबा तू फार सुंदर गायला, अतिशय गाय, आणि तुम्ही आल्यावर चांगला कळसच काढला. स्वरात जादू आहे, स्वरामध्ये भयान ताकद आहे, भयान ताकद. त्याचं कधी प्रवेश झाला हे लगेच लक्षात आलं नाही ऐकणार, पण कधी कधी मध्यमेतून गांधारकडे जाताना किती ताण काढावा लागतो हे संगीतातलं ज्याला ज्ञान आहे त्याला कळतं. फक्त मध्यमेतून पंचमातून पुढे गांधार मधून मग तार सप्तकामध्ये ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तुला तो स्वर दिलाय तार सप्तकाचा. ईश्वराने भरभरून हे गडी मृदंगाचार्य दोन्ही हे सुंदर आहेत. आणि हे गुरुजीकडे जगदारे गुरुजींकडे म्हणजे तुम्ही वा क्या बात आहे. तू तर का माझ्या दोस्ताकडेच आहे. गुरुजींचं माझ्यावर लय प्रेम आहे. भरपूर कीर्तन वाजवली गुरुजींनी माझी. पंचाळ गुरुजींनी, कोष्टी भवानी, अतिशय चांगलं मोठी माणसं आहेत. इतिहासात त्यांनी गाजवला इतिहास महाराष्ट्राचा मृदंगामध्ये. एकच वाक्य तुझ्यासाठी सांगतो, बोट टाकून मृदंग वाजेल ह्याच्यात नवल नाही, पण या महापुरुषाच्या इच्छेनेच मृदंग वाजतो मायबाप ही त्यांच्या जीवनात. म्हणून अशा थोर पुरुषाजवळच शिकत जाऊ. दलिंदर भिकार पण घराकडे शिकून नाही फायदा होतो काय. ती बी दलिंदर आपल्याला महादलिंदर करते. म्हणून संगती सुद्धा सदनच माणसाची गरज आहे. श्रीमंत माणसाची, मोठ्या माणसाची गरज आहे. संगती निवडच रोग्याची केली तर रोगच होतो. संगती रोग्याची गरज जाऊ नाही. जो निरोगी त्याची गरज आहे. त्याचं मन निरोगी, शरीर निरोगी, बुद्धी निरोगी, यांची संगती केली तर आपलं अंतःकरण निरोगी बनतं. पण संगती तशाचीच गरज आहे. काय सांग माग की थोडासा मलाही ताप आला त्या कोरोनाच्या काळात. या करता नाही ते कुणी कोणाचं नसतं. त्या दिवशी मला कळलं. माझ्या शेजारी एक जण जेडपीचा सदस्य होता, त्यालाही करोना झाला होता. मला कधी एकच दिवस ताप आला, पुन्हा नीट झालो. ती नीटच झालो. ती लई रखडलं झालं. तिच्या खोलीत बसत होतं. ती बायको पोरं कोणी जात नव्हती. बायको ताट पुढे ठेवायची, काठीने दाखवायची. किती दुर्दैव आहे मायबाप हे. म्हणून अशांच्या संगतीपेक्षा संगती सज्जनकी करलो म्हटलंय. संगती सज्जनाची करायची. दुर्जन संगती महाराज म्हणतात त्यांची संगती घडावी. देवा एवढीच इच्छा आहे, तेवढीच वासना माझी पूर्ण कर. गंमत अशी आहे. म्हणून आपण या सत्संगतीत या ठिकाणी आलो. एक आनंद घ्यायचा, जीवन समृद्ध आणि सुखी बनवायचे, पारमार्थिक दृष्ट्या त्याची उंची वाढवायची. तेवढ्यासाठी हा सभा मंडप आहे. साऊंड सर्व्हिस सुंदर आहे. विसरलंच होता तू.
गडबडीत जातं इसरून वयाच्या मानाने. विनाकारी चांगला मस्त चांगलं कॅट बांधायला पाहिजे. बरं वाटलं असतं, आणखी चांगला दिसलं असतं. गडी जाऊ असं त्या चौकी पाहायला घाला कोणाला. तर म्हणून एक जीवन चांगलं जगा, मस्तपैकी आनंद आहे. महाराजांच्या पायावर डोकं टेकवतो, भोलेनाथाला, नर्मदेश्वराला, नर्मदा मैयाला वंदन करतो आणि कथेकडे वळायला हरकत नाही. विठ्ठल ज्याच्या श्वासापासून वेदाची उत्पत्ती झाली, ज्याने ते तत्वज्ञान आपल्या श्रीमुखाने सांगितलं आणि त्याचा अन्वय मराठमोळ्या शब्दामध्ये ज्याने उतरवला, जे सांगायचं होतं ते ब्रह्मदेवाने चारी मुखातून वेद निर्माण केले. पण सामान्य माणसाला वेदाचा अर्थ समजणं अवघड होत, म्हणून भगवान श्रीकृष्णाने थोडस आणखी जरा मापात आणलं की भगवद्गीता मुखातून सांगितली, श्रीमुखातून सांगितली. तरीही संस्कृत सामान्य माणसाला कळेनासं झालं. ज्ञानोबरायाने माझ्या ज्ञानेश्वरी लिहिली, मराठीत आणली. ती ही भाषा थोडीशी अजून अवघडच. सर्वांना ज्ञानेश्वरी कळते असं समजायचं कारण नाही. भाषा अवघड आहे, लगेच्या लगेच कळत नाही, त्याचा अर्थबोध होत नाही. शब्द जवळजवळ संस्कृतला लाजवतील असे शब्द आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. मग कसे करणार सामान्य माणसं? ही अडचणच होती तुमच्या माझ्यासारख्या साधकांची. पण ही अडचण भरून काढण्यासाठी 3 माणसांनी महान प्रयत्न केला. नामदेवरायाने प्रेमाचे अभंग गायले, नाथरायाने भागवतावर टीका केली आणि माझ्या श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय याने वेदाचा सार्थार्थ आम्हाला माहित आहे, कोणी काळजी करू नका म्हणून ठामपणे तुमच्या माझ्या गळी उतरवण्यासाठी, सोपं तत्वज्ञान निर्माण करण्यासाठी ज्याने आपल्या आयुष्याची आहुती दिली मायबाप, या मराठमोळ्या शब्दांना वेदाचा अर्थ समजावून सांगण्यासाठी, वेदाचा तो अर्थ आम्हासी ठावा असं छाती ठोकपणे सांगणारा पहिला क्रांतिकारक कोण होऊन गेला असेल तर श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय मायबाप. सगळ्यांना अधिकार मिळाला त्याच्यामुळे, आणि या अधिकाराने तुम्ही आम्ही ही समाधी माणसं उभी राहिलो परमार्थात. ताट मानेने उभा राहिलो. आपला कणा ताट झाला मायबाप, कणा वाकून गेला होता. वाकून संस्कृत ज्याला ज्यादा कळत आहे, ज्यादा ज्ञान आहे, तिथं वाकून वाकून कणा वाकला होता. मणकं आपलं निखळलं होतं, खिळखिळं झालं. पण या मणक्याला जोश आणि जोर, ताकद, ईर्षा, स्वाभिमान हे जर कोणी दिलं असेल मायबाप तर ते फक्त तुकोबरायाने दिलं मायबाप, तुकोबरायाने. म्हणून आज कीर्तन सेवेसाठी साधारणपणे आपल्या काही जीवनातल्या वैयक्तिक अडचणी येतात, त्याच्यात सांसारिक अडचणी थोड्या सामान्य असतात. संसारात अडचणच काय असते मुळात. एखाद्या वेळेस परिस्थिती थोडीशी नाजूक बनते, अर्थार्जन कमी पडतं, किंवा संसारात एखाद्या वेळेस मुलं बाळ होत नाहीत, काय किरकोळ भावाचं जमत नाही, शेजाऱ्या पाजाऱ्याचं जमत नाही, किरकोळ अडचणी असतात. या फार मोठ्या अडचणी नाही, पण सगळ्यात मोठी अडचण असते. काय आहे अडचण? देवाच्या समोर असल्या अडचणी, शुल्लक आणि शुद्र अडचणी सांगत जाऊ नये, आणि त्याच्यात देवाचा ना आपलाही वेळ खर्च घाली जाऊ नये. काय वगैरे चिकन कोणाकडे जाऊन काही मागून मिळत नसतं मायबाप. कोणी संन्यासाकडे जाते, महाराज मला मुलं बाळ नाहीत, आता त्याला नाही तुला कसा द्यायचा? तोच मोकळा गडी आहे, तुझ्या वाट्याला कसं आहे? ज्याला पोरं बाळ झाले त्याचा आशीर्वाद घे, तो चांगल्या प्रकारचा फलद्रूप होईल. जगदंबा आहे,
काय होत नसली मुलं बाळा तर एक श्रीफळ माझ्या आई साहेबाच्या समोर ठेवा, डोकं टेका सरत देणे, आणि श्रीफळ प्रसाद म्हणून दोघं खा पती पत्नी. पुढल्या वर्षी नाही मुलगा झाला तर धंदा सोडून देईल माय बा, धंदा सोडून देईल. विश्वासाने येत नाही माणूस. तिथं काही करायची गरज नाही, अंगातल्याची गरज नाही, पांघरायची गरज नाही, काही नाही. श्रद्धेने आणि पण करायचा जातानाच की मला जर संतान झालं, मुलगा झाला जगन्माते, तर मी इथं 500,000 लोकांच्या मुखात 2 घास घालील एवढं जरी सांगितलं तरी पुष्कळ होईल, पुष्कळ होईल. काय लागेल, बस बस तिथे बस, काय होत माझ्या जवळ बसलं तरी चालेल. मला संसर्गजन्य रोग नाही, काही नाही, काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. चांगलं जीवन आहे, सुंदर आहे, पण विश्वास महत्वाचा आहे. काय सगळ्यात मोठी अडचण काय तुमची माझी, जे पराधीनता ही अडचण आहे. स्वातंत्र्य नाही आपल्याला. आपल्याला कितीही स्वतंत्र माणूस म्हणला तरी तो परतंत्रच असतो, काहीच नाही. कधी गमतीने आम्ही गोष्ट सांगायची की जगामध्ये बिरबलाला एक प्रश्न विचारला होता, कोण असा आहे की जो दुसऱ्याचं ऐकून जीवन जगत नाही? असा जगात कोण आहे? कोणाचा तरी सल्ला घ्यावाच लागतो की असा कोण आहे जगात? ते म्हणले आपल्या दरबारात सगळेच तसले आहेत, कोणी असा नाही माणूस की जो राहिला सगळ्या कोणाचं तरी बायकोचं तरी ऐकल्याशिवाय राहत नाही. ते म्हणणार मग असं करा, एका लाईनीत जे बायकोचं ऐकत आहे ती उभा राहू द्या, आणि जो ऐकत नाही त्याने एका बाजूला उभं राहायचं. ही रांग अख्खी लांब झाली, पर घाटाच्या खाली गेली ऐकणारच, आणि एकच गाडी उभा राहिला एका बाजूला. त्यालाच विचारलं फक्त बादशाह, तू एकटाच कसं काय राहायला एकटं? मला घरूनच दटून सांगितलंय मला की गर्दीत घुसू नको. काय गमत म्हणून राहिलं. हा ही परावलंबीच, हा कुठं स्वतंत्र आहे? नाही स्वतंत्र. मग कशाने बांधलो आपण? भगवान गीतेत सांगतात, कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. मनुष्य जीव हा कर्माने बंदिस्त आहे मायबाप. मग त्या कर्मातून आपल्याला बाजूला पडायचे, थोडस या अडचणीतून बाजूला पडायचे. मग कोणाकडे जावं? ज्याच्या सत्तेने कर्म हे बाधित होत आहे, राहत नाही, त्याची बंधनं राहत नाहीत मायबाप. कितीही मोठा प्रारब्ध असलं, त्याची जर कृपा झाली मायबाप तर ते प्रारब्ध नष्ट होत मायबाप. महाराज सांगतात, हरी कृपे त्याचा नाश झाला, किती आश्वासन मोठं आहे साधू संतांचं. फक्त भजन करे, तुझं प्रारब्ध तुला काही करत नाही. हे जरी खरं असलं, सगळं खरं आहे, सोडत नाही प्रारब्ध. पुढं सांगेल मी अजून. आणि एक गंमत सांगलं, पण ज्याला प्रारब्ध नाही, जो कर्माने बंदिस्त नाही, ज्याला संचित क्रियमान हे याचं अजिबात थांगपत्ता नाही, जो अलिप्त आहे, जो आज आहे, अव्यय, आनंद आहे, नित्य आहे, निरामय आहे, असं ज्याचं स्वरूप आहे मायबाप, आपली अडचण त्याला सांगत जावं की जो अडचणीत नाही त्याला. कळलं माझं वाक्य? जो अडचणीत आहे त्याला आपली अडचण सांगितली, आपली अडचण कशी दूर होणार? नाही होणार. ज्याने अडचणी पार केल्या तर त्याच्याशी संबंध साधत जावा.
नाहीतर घोटाळा होतो. दुर्जनाच्या संगतीत बेकारी होती. सगळ्यातून काशील निघाला एक जण. निघाल्या ते 5-4 लोक म्हणले महाराज तुम्ही काशील चाललाय, आम्ही येतो तुमच्याबरोबर. ते म्हणले पण 200-200 रुपये लागतील खर्चेला त्या काळात. ते म्हणले आम्ही घेतो 200-200 रुपये, काय काळजी करू नका मला. तितक्यात ते त्या गावातला जो खल होता ज्याने आयुष्यात कधीच सुख ना लागू दिलं नाही, तो म्हणला मी बी येतो. ते म्हणले तू नको, तू जर आला तर आमची काशी तिकडच होईल, तुझ्यामुळं आम्हाला सुख लावायचं नाही. ते म्हणलं नाही, देवाला बी आडवं येता तुम्ही म्हणला. तसल्यांना लय बुद्धी असते असल्या बाबतीमध्ये. ते म्हणले 200 रुपये लागतात. ते म्हणलं पत्र इकेल घरावरचं पण तुमच्या घरी येईल. इकलं पत्र निघालं यांच्यावर. रस्त्याने जाताना सूर्यास्त होण्याची वेळ आली. तितक्यात हे माणसं काय रस्त्यात भेटले. त्यांना विचारलं पुढं गाव किती लांब आहे. ते म्हणले गाव लांब आहे आणि तुम्ही पुढं आता जे जंगल लागतंय त्याच्यात भीतीचं वातावरण आहे, दरोडेखोर वगैरे राहतात तिथे. ते म्हटले मग जिथं दिवस मावळल किंवा अंधार पडायच्या आत मुक्काम करा. अंधार पडले ही चालत राहिली आणि दिवस मावळला जंगलातच. तो जो दुर्जन होता तो म्हणला इथंच थांबायचंय. ती म्हणजे का त्या माणसाने माळकरी होता त्याने सांगितलंय दिवस मावळल ते थांबा. ते म्हणले अरे पण जंगलात नको, अजून अर्धा तास दिसतंय तोर गेलो तर एखाद्या गावात मुक्काम. नाही म्हणला इथंच. बळजबरीने थांबविले त्यांना. मला कधी कधी गंमत वाटते. ती चांगली मंडळी होती. ती म्हणजे रस्ता सोडून तरी साईडला झोपला, तुम्ही झोपा म्हणलं. माझा इथंच दिवस मावळला, रस्त्यातच आडवा झोपला. योगायोगाने चोर आलं. एका चोराची लात लागलं, इवळलं. हे दुसरा चोर म्हणला पेताड दिसतंय. ते उठून उभा राहील. म्हणला पेताड आहे काय म्हणणार, काशीला चाललोय. ते म्हणजे मग वारकरी दिसतोय. याचं ह्या बेकाराजवळ काय. ते म्हणाला बेकार कसा, 200 रुपये. 2-4 ठोकं टाकलं, पैसे घेतलं. पुन्हा एक लात एका चोरानं घातली. जाऊ द्या म्हणला एकटाच दिसतंय. एकटाच कसा म्हणला, तिकडं 5-6 जण आहेत. तिथून महागारी यावं लागलं. सगळं ठोकून पैसे घेतलं चोरांनी. कशासाठी बोलतोय मी, यांची संगतीची इतकी दुःखप्रद आहे की कोणाला सुख लागत नाही, ते सोडत नाही त्यांना. तसं कर्म आपल्या बरोबर आलंय हो. पण ज्याला कर्म बाधित नाही तो फक्त परमात्मा आहे. तो खूप बऱ्याने विचार केला. आपल्या ज्या अडचणीत ना त्या सांगण्यासाठी मोठे पण गावं लागतं. एखाद्याकडून अडचण सोडून 100 रुपये घ्यायचं असू द्या, त्याला सांगावं लागतं तुमच्यासारखा उदार कोणी नाही. तुमच्या पाठीमागे आम्ही यायचो. कधी कधी चहा काढायचा असला एखाद्याकडून तर आम्हाला लई बोलावं लागतं. आम्ही मागे येत होतो तेव्हा तुमच्या म्हशी ताक पेत होत्या. ताक कशाला पेत्याला, मसाळच नाही तर. आणि काय तुमच्या घरचा अवतार आहे, तेव्हा कधी चहा भेटायचं. तसं देवाचं मोठे पण संत तुकोबाराय वर्णन करतात की भगवान परमात्मा तू कसा आहेस रे, तू कसा आहेस हे सांगायलाच अभंगाचं पहिलं चरण.